हाय हॅलो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर हे जे सामान तुम्ही बघताय तर ते काय आहे आणि काय काय आहे याच्यामध्ये. तर तुम्हाला जर वाटत असेल की पार्लरवाली किंवा मेकअप आर्टिस्ट खूप भारी भारी हेअरस्टाईल करतात आणि मस्त मस्त किती छान दिसतं ते, आणि आपल्याला येत नाही, आपल्याला काय येत नाही, आपल्याकडे सामान नाही आहे का, तर त्यासाठी कोणकोणतं सामान आणावं लागतं किंवा आपल्याकडे असावं लागतं, तर ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर सगळ्यात आधी ज्या वेळेस हेअरस्टाईल करायची असते तर सगळ्यात आधी केसांना क्रिम्प करण्याची गरज असते. क्रिम्प म्हणजे हे बघा, हे याला क्रिम्पिंग मशीन म्हणतात. कसं दाखवू तुम्हाला, दिसतंय का? त्याला असे असे लेयर लेयर टाईप किंवा कर्ली आपण म्हणतो थोडंसं, तर त्याच्यामध्ये केस असे घालायचे आणि ते असं दाबत 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 असं खाली आणायचं. त्यावेळी आपल्या केसांना आहे ना थोडासा असा असा व्ही 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 टाईप छोटे व्ही इफेक्ट येतो, आणि हे खूप गरजेचं आहे. हे तुमच्याकडे असायलाच पाहिजे जर तुम्हाला पार्लरसारखी हेअरस्टाईल घरी करायची आहे तर. हे फक्त 250 का 300 रुपयात मी मीशोवरून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरं जे प्रोडक्ट पाहिजे तुमच्याकडे ते म्हणजे कर्लर. कर्लरमुळे खूप मस्त असे कर्ल्स तयार होतात. तर हे पण काय, याला असे गोल केस करायचे आणि असे सोडून द्यायचे. तर हे कर्लर आहे. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट तुमच्याकडे असायला पाहिजे ती म्हणजे स्ट्रेटनर. तर हे स्ट्रेटनर आहे सिस्काचं. हे 700 रुपयांना मी फ्लिपकार्टवरून घेतलं होतं आणि याला आता 2-3 वर्ष झालीत. त्याच्यानंतर बाकीचं भरपूर सामान तुमच्याकडे पिना टिकटॅक पिन्स हे तर तुम्हाला माहितीच असेल, ते असायला पाहिजे. आणि हा हे सेटिंग स्प्रे म्हणा किंवा हेअर स्प्रे म्हणा तुम्ही, तर हा गरजेचा आहे. ज्यावेळेस हेअरस्टाईल आपली पूर्ण कंप्लीट होते, कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला समजा हे काही थोडंसं असं पाहिजे तरंगलेलं थोडं, किंवा हे असं काही असे छान लावतात, हे असं पाहिजे, तर हे तुम्हाला सेट पाहिजे. कधी कधी ते सगळं निघून असं येतं ना, तर ते नाही व्हावं म्हणून हा सेटिंग स्प्रे असतो. हा असा हलवायचा आणि आता मी इथं नको मारायला जाऊ दे, ह्याचा वास छान येतोय. हा सेटिंग स्प्रे ज्यावेळेस आपण केसांवरती मारतो, आपल्या पूर्ण केसांवर मारायचा, तो मागे पण मारायचा, मग आपले केस जसे आहेत तसेच राहतात. तर हा सेटिंग स्प्रेच्यावर खाली किंमत आहे 220 रुपयांचा सेटिंग स्प्रे आहे. त्याच्यानंतर आपल्याला जे लागणार आहे ते म्हणजे हे बन. तर ह्या बनमुळे आपण मागे बन घालू शकतो, आंबाडा म्हणतो आपण, तो घालू शकतो. हे जर आपले खूप छोटे 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 केस असतील तर याच्यामुळे तुमचा आंबाडा खूप मोठा दिसेल आणि मस्त पण दिसणार. त्याच्यानंतर हेअरस्टाईल झाल्यावर आपल्याला काहीतरी सुशोभित करण्यासाठी लागतं, तर तुम्ही काही पण यूज करू शकता. माझ्याकडे हा गजरा आहे, हे बघा रब्बरसारखा गजरा आहे. हा असा मागं लावायचा आपण, छान वाटतं. त्यानंतर ही एक हेअरस्टाईलचं सुशोभित करण्यासाठी माझ्याकडे आहे, आणि हे पण आहे. हे पण खूप मस्त आहे. इथे नाही लावायचं ते आपल्याला मागे लावायचं असतं. ज्यावेळेस केस आपण थोडेसे रिकामे सोडतो असं हाफ बांधून, तर ते मागे लावण्यासाठी. आणि हे पण एक खूप मस्त आहे. तर इथे ते 3 आहेत, 3 एकाला एक जोडून असे 3 आपण मागे ते असे खोचायचे. आता मी तुम्हाला पुढंच खोचून दाखवते. हे पुढं नाही लावायचं, हे मागच लावायचं असतं. तर मी तुम्हाला सांगितलं, तर हे एवढं सामान तुमच्याकडे असायलाच पाहिजे. आणि कोमचं काही नाही, कोम तर साधा असला तरी चालेल. तर हे एवढं सगळं सामान तुमच्याकडे असायला पाहिजे, तर तुम्ही खूप मस्त हेअरस्टाईल करू शकता. आणि हे सगळं सामान मी फ्लिपकार्ट फ्लिपकार्ट आणि मीशोवरून मागवलेलं आहे. आणि हे क्रिम्पिंग मशीन तुम्ही नक्की घ्या. हे फक्त 250 रुपयांचं आहे. मी मीशोवरूनच घेतले. नोवाचं हे क्रिम्पिंग मशीन आहे. तर खूप मस्त मशीन आहे. तर मिळूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. तर पुढचा व्हिडिओ तुम्हाला कशा संदर्भात हवा आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा, आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे पण मला कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय.